पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहरासह परिसरात 75 सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली। त्याबाबतच्या पत्रिकेचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। त्याची सुरुवात बुधवारी तारीख 17 सकाळी सांगली संस्थानच्या श्री गणपती मंदिरात अथर्व शीर्षा आवर्तनाने होणार आहे। शेकडो महिला मंदिर सभा मंडपात 1575 आवर्तने म्हणणार आहेत। त्याच दिवशी सायंकाळी 6:30 वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोहर हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्यानंतर पुढील महिनाभर सांगली, मिरज, कुपवाड शहर व परिसरातील गावांमध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम होतील। त्यात कार्यकर्ते, नागरिक सारेच सहभागी होतील। समाजात नवे परिवर्तन घडविण्याचा आणि साक्षरता, सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार असल्याची माहिती श्री पाटील यांनी दिली। त्यात युवक व महिलांसाठी AI प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा, हृदयरोग, मेंदूविकार, मेंदूवरील आघात याबाबत जागृती, फिजिओथेरपी शिबिर, केंद्र व राज्य शासनांच्या योजनांचा लाभ असे कार्यक्रम होतील। सोबत मनपाच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान, एक पेड़ मां के नाम, रक्तदान, आरोग्य शिबिर, नागरिक संवाद, दिव्यांग व प्रतिभावानांचा गौरव, वोकल फॉर लोकल प्रदर्शन, पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तिकेचे वाटप, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयंती या कार्यक्रमांचा समावेश असेल। नमस्कार। भारतीय जनता पार्टीचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींच्या जन्मदिवसाला 17 सप्टेंबरला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। पार्टीने आग्रह धरला आहे की 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मोदीजींचा जन्मदिवस ते महात्मा गांधींचा जन्मदिवस हा पंधरवडा मोठ्या प्रमाणावर सेवा कामं करावीत। मग अपंगांना सायकल वाटप असेल, रुग्णालयामध्ये फळं देणं असेल, रक्तदान शिबिर असेल। मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की पृथ्वीराज पाटलांनी 75 वर्षाच्या निमित्ताने 75 सेवांचे कार्यक्रम करायचे ठरवले। 15 सगळे चालेल। मी त्यांचं खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो। शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या सेवांचा फायदा घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींना खूप मोठं आयुष्य मिळावं, निरोगी आयुष्य मिळावं, म्हणजे जास्तीत जास्त वर्ष ते जगावेत, या देशाची जगाची सेवा त्यांनी करावी, ती करण्यासाठीचं आरोग्य त्यांचं नीट राहावं, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे। मी पुन्हा एकदा छुटपूट काही कार्यक्रम न करता 75 सेवा कार्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने करण्याबद्दल पृथ्वीराज पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो।